आपण आपल्या डोक्याचा वापर करत नाही. आपण बरेचदा विवेकपूर्ण पद्धतीने विचार करत नाही. आपण विवेक गहाणच ठेवतो. सत्सद विवेक ज्याला आपण म्हणतो, बुद्धी प्रामाण्यवाद, की आपली बुद्धी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आपण ते ऐकत नाही. आपण ते दूर करतो आणि कशाच्या तरी प्रभावाखाली आपण येतो. विवेकवाद हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण की आधुनिक भारत निर्माण करायचा असेल, तर आधुनिकता आपल्या विचारात आली पाहिजे. आपण इथे महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावामध्ये राहून जो काही विचार करू, जो काही विचार मांडू, सामाजिकरित्या, सार्वजनिकरित्या आपण काहीतरी वक्तव्य करू, त्या वक्तव्याला युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये, कोणत्याही देशामध्ये मान्यता मिळाली पाहिजे. स्वीकारार्हता असली पाहिजे. अशा प्रकारचा विचार आपण करू शकतो का? असा प्रयत्न करा. तुम्ही इथे काहीतरी विचार करत असाल आणि त्याला आपल्या गावाच्या बाहेर, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर, आपल्या देशाच्या बाहेर मान्यताच नसेल आणि तो विचार चुकीचा आहे असं समजलं जात असेल, तर आपण विवेकपूर्ण पद्धतीने विचार करत नाही. माणसांबद्दल, माणसांच्या जीवनाबद्दल, माणुसकीबद्दल विचार करायचा असेल परिपूर्ण पद्धतीने, विकासाबद्दल विचार करायचा असेल संपूर्ण पद्धतीने, तर आपल्याला विज्ञान, अर्थशास्त्र या सगळ्यांच्या आधारे विचार करावा लागतो. हा विवेकवादीपणा आपल्यामध्ये कधी येणार हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आणि या पार्श्वभूमीवर आगरकरांचं एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे, ते मी आपल्याला सांगतो. ते म्हणाले, बुद्धी प्रामाण्यावर आधारित आधुनिक विचारांशी जर समाजाने स्वतःला जुळून घेतले नाही, तर बदलांचे प्रवाह सर्व काही वाहून नेतील. आपण प्रवाहपतीत न होता प्रवाह बदलण्याची ताकद ठेवू शकतो जर आपल्यामध्ये विवेकवाद असेल, बुद्धी प्रामाण्यवाद असेल. आपल्याला वैज्ञानिकता ही प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते.